आणि यानंतर आपण जाणार आहोत क्रिकेटच्या मैदानामध्ये। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं अखेरच्या षटकात वेस्ट इंडीजवर सनसनाटी विजय मिळवून 2020 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। भारतानं 4 चेंडू आणि 5 विकेट्स राखून हा सामना जिंकला। सलामीच्या संजू सॅमसनची 50 चेंडूत नाबाद 97 धावांची खणखणीत खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली। कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात विंडीजनं भारताला विजयासाठी 20 षटकात 196 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं। या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची 5व्या षटकात 2 बाद 41 अशी स्थिती होती। या परिस्थितीत संजू सॅमसननं आधी सूर्यकुमार यादवच्या साथीनं 58 धावांची आणि मग तिलक वर्माच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 42 धावांची वेगवान भागीदारी रचली। त्यानंतर संजू सॅमसननं हार्दिक पंड्याच्या साथीनं 38 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या। पंड्या बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी 10 चेंडूत 17 धावांची आवश्यकता होती। संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी भारताची विजयाची नौका सुखरूप पहिलं तीरावर लावली। आपण याबद्दलच अधिक जाणून घेऊयात, विश्लेषण करूयात। माझे सहकारी आपले स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, ईडन गार्डन्सचं मैदान, 196 धावांचं आव्हान आणि त्यातच दुसरी बॅटिंग आणि संजू सॅमसनची ही केळी, या सगळ्याचं वर्णन कसं कराल? टीम इंडियानं दिलेली ही झुंज याकडे कसं पाहायचं? मी तर वर्णन केवळ जर एका वाक्यात करायचं तर कसोटी क्रिकेटला साजेशी खेळी करून 2020च्या मैदानात संजू सॅमसननं भारताला एक थरारक विजय मिळवून दिलाय असं म्हणावं लागेल। दीपक 50 चेंडूत साधारण 12 चौकार आणि 4 षटकारांच्या साथीनं त्यानं या 97 धावांची खेळी केली आहे। पण ही खेळी करताना त्यानं कुठेही गडबड घाई केलेली नाही आहे। मोठे फटके खेळण्याचा हाव टाळला। समोर लक्ष होतं 196 धावांचं आणि केवळ संजू सॅमसन नाही तर भारतीय फलंदाजांनी जास्त क्षेत्ररक्षणातल्या ज्या गॅप्स होत्या त्या गॅप शोधून चौकार वसूल करण्याचा प्रयत्न केला। भारतीय डावात 6 षटकार नक्की आहेत, पण भारतीय लौकिकाला साजेसे ते 6 षटकार नाही आहेत। याचं कारण भारतीय फलंदाजांची ॲबिलिटी, भारतीय फलंदाजांची क्षमता ही षटकार मारण्याची मोठी आहे, पण आज त्याच ॲबिलिटीला, त्याच क्षमतेला भारतीय फलंदाज मुरड घालून खेळले आणि भारतीय फलंदाजांनी 25 चौकार ठोकलेत आणि ते 25 चौकारांच्या 100 धावा ज्या वसूल केल्या आहेत त्यांनीच आपल्याला एक मोठा विजय मिळवून दिला आहे, सनसनाटी विजय मिळवून दिला आहे। आणि त्यात मोलाचं योगदान जो संजू सॅमसन भारतीय संघ व्यवस्थापनाला नकोसा होता, जो संजू सॅमसन अभिषेक शर्मासाठी त्याला सातत्यानं डगआउटमध्ये बसायला लावलं होतं, तेव्हा भारतीय संघ व्यवस्थापनाला मागच्या मॅचमध्ये थोडीशी अक्कल आली। तिकडं संजू सॅमसनची गाडी गिअरमध्ये आली आणि आज तो कमालीचा खेळला। आज संजू सॅमसन समोर ना अभिषेक शर्माचं आव्हान आहे, ना दुसरं कोणाचं आव्हान आहे आणि वेस्ट इंडिजचं तर आव्हान त्यानं अक्षरशः कसपटासमान उधळून लावलंय। दीपक, नक्कीच विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।